हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण इथे फॅन्सी ड्रेस इथे स्टिच करणार आहोत। त्याची शिलाई आपण आरामाने 1000 ते 1200 रुपये इथे घेऊ शकतो। कशी तर इथे बघा, 4 मीटर मी मेन फॅब्रिक घेतले, 4 मीटर मी अस्तर घेतले। तर आधी आपण टॉपचं पार्ट कट करणार आहोत, त्यानंतर आपण खाली कळी कट करणार आहोत, त्यानंतर कळी कशी स्टिच करायची आपण हेही पाहणार आहोत। पण त्याआधी आपण टॉपसाठी मी इथे साधारण एक अर्धा मीटर कपडा इथे सेपरेट करून घेते। तर इथे माझ्याकडे मापाला ड्रेस आहे आणि आपल्याकडे एखाद्या एक गोष्ट जर ड्रेस असो, ब्लाउज असो, हुबेहूब आपण झेरॉक्स कॉपी हवी तर त्यासाठी मापं कशी घ्यायची आज स्पेशली आज आपण हे शिकूया। जसं की मी तुम्हाला म्हटले, कळी वेगळी कट करणार आहोत आणि टॉपसाठी मी इथे कापड सेपरेट करून घेतलं आहे। त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे, ही आहे उंची, इथून खाली कळी मॅच झाली। तर इथे आपण बघा, हा टॉपचा पार्ट उंची आहे 13 इंच आपली इथे रेडी। यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजेच की 14 इंचावरती इथे पुढे टक्स टाकलेले या पार्टला। आणि आता गळ्याचं मेजरमेंट आपल्याला शोल्डरचा अंदाज घ्यायचा आहे की नेमकं शोल्डर हे यांनी कसं घेतलंय। तर यासाठी इथे मी हा पार्ट इथे डबल फोल्ड ठेवला आहे, हा डबल फोल्ड ठेवला आहे। त्यानंतर जेवढं माझं इथे शोल्डर ड्रेसचं आपलं इथे रेडी आहे, अर्धा इंच याला स्लीवमध्ये ठेवायचं आहे आणि जिथे गळा रेडी आहे त्या पॉईंटला ठेवायचं आहे। या पद्धतीने इथे बोटाने एक बॉक्स बनवायचा आहे या पद्धतीने आणि इथे 6 वरती आपला बॉक्स इथे रेडी होतोय, 6 वरती रेडी होतोय। तर बघा, गळ्याचा घेर किती आहे, तर गळ्याचा घेर इथे आहे आपला इथे 2.5 इंचाचा। या पद्धतीने अंदाज काढायचा, इथे 2.5 इंचाचा आपला गळ्याचा घेर आहे। 2.5चा गळ्याचा घेर आहे। शोल्डर आपला आहे इथे रेडी 3 इंचाचा आणि अर्धा इंच स्लीवमध्ये दाबले, याचा अर्थ 6 इंचाचा आपलं पूर्ण इथे शोल्डर आहे। 6 इंचाचं शोल्डर आहे। पाठीमागचा गळा आहे 4 इंचाचा। मुंड्याची जी उंची आहे या पॉईंटला अर्धा इंच आपण स्लीवमध्ये बाहेर काढूया आणि 6.5चे आपली इथे मुंड्याची उंची आहे। पुढचा जो गळा आहे, एक पानगळ्याचा आकार याला दिला आहे आणि हा जो गळा रेडी आहे तिरकस 6 इंचावरती उभा आहे, हा 5.5 इंचावरती अर्धा इंच शोल्डरमध्ये दाबून 6 इंचाचा आपला हा गळा। तर आता टॉपचं पार्टचं मेजरमेंट घेतलं आहे, जे मी आता इथे मापं घेतली आहे ड्रेसची, त्यासाठी इथे आपल्याला 4 कापडामध्ये कापड मी फोल्ड करून ठेवलं आहे। आता बंद बाजूपासून उंची घ्यायची, उंची आहे तयार 13, इथे आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊया म्हणजेच की 14 इंचावरती। आता शोल्डर जसं आपण माप घेतलं 6 इंचाचं आपलं इथे शोल्डर आहे, 6चं शोल्डर आहे। 6.5 आपल्याला मुंड्याची इथे उंची घ्यायची आहे या पॉईंटला आणि अर्धा इंच आत तिरकसचं। इथून चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा आहे, 30 इंचाचा चेस्ट घेर आहे, 7.5 याचा चौथा पार्ट आहे। मार्जिंग इथे मी घेते 2.5 इंचावरती एक्स्ट्रा मार्जिंग हवी आहे, तर आपण 2.5 इंच मी इथे एक्स्ट्रा मार्जिंग घेतली। आता कमर घेर आहे 25 इंचाचा, तर आपण इथे बघा 6 आणि जस्ट 2 लाईन एवढं मी इथे चेस्टचा कमरेचा चौथा पार्ट घेते। मार्जिंग इथे परत 2.5 इंचावरती। आता इथे बघा, गळ्याचा घेर आपल्याला भेटला होता रेडी 2.5 इंचावरती, तर आपण 2.5 वरती एक पॉईंट देऊया। पाठीमागचा जो गळा आहे तो आपण या पॉईंटला घेऊया 4.5 इंचावरती आणि पुढचा जो आपला गळा आहे तो घेऊया आपण इथे 6 इंचावरती। आता पुढे आपल्याला या पद्धतीने एक बॉक्स बनवून घ्या, जेणेकरून तुम्हाला गळ्याचा इथे आकार कसा द्यायचा हे लक्षात येईल। तर इथे बघा, या पद्धतीने आपल्याला पुढचा जो गळा आहे तो या पद्धतीने याचा आकार द्यायचा आहे आणि पाठीमागे हलकीशी गोलाई। आपला पुढचा हा आपला पाठीमागचा, जी पाठीमागची जी गोलाई आहे ती आतल्या हातापासून द्यायची 1.5 इंचावरती आणि पुढची जी गोलाई आहे ती द्यायची 1 इंचावरती। तर ही आपली मुंड्याची गोलाई या पद्धतीने। आता इथे बघा, माझा एक्स्ट्रा पार्ट इथे पूर्ण ड्रॉ करून झाला, याला आपण कट करून घेऊया। आता इथे दोघंही गळ्याचे पार्ट आपल्याला वेगवेगळे कट करायचे। तर शोल्डर पॉईंटपासून मी कापड फोल्ड होतं, आधी याला आपण वेगळा करून घेऊया। आता याच्यातून बघा, आपल्याला आधी गळ्याचा आकार जो आपला पाठीमागचा पार्ट आहे तो मी इथे कट करून घेते, जेणेकरून जी मुंड्याची गोलाई आहे ती आपल्याला आपण एका पार्टला देऊया। आता हा आपला पाठीमागचा पार्ट,
हा एक जो आहे तो आपण हा पाठीमागचा पार्ट आपला आहे. आता फ्रंट पार्टमध्ये आपल्याला काय चेंजेस करायचे, आपल्याला मुंड्याची गोलाई कमी करायची आहे आणि गळ्याचा आकार आपल्याला इथे वेगळा द्यायचा आहे. तर हा आपला पुढचा पार्ट, हा आपला पाठीमागचा पार्ट. आता हे रेडी झाल्यानंतर मी अखंड 4 मीटर तुम्हाला कापड दाखवण्याची थोडा किंचित आपण इथे कापड, मी तुम्हाला कळी व्यवस्थित लक्षात यावी त्यामुळे आपण इथे मी इथे कापड घेतलं आहे. आता याला आपल्याला करायचं का, याची आपल्याला कळी, तर कळी कशी कट करायची आहे, उंची ड्रेसची किती हवी आहे, तर आपल्याला तयार उंची हवी 41 इंच. तर 41 आपल्याला पूर्ण ड्रेसची इथे उंची हवी. तर मी इथे हा आपला वरचा जो ड्रेसचा पार्ट आहे टॉपचा तो इथे ठेवते. आणि आता उंची लक्षात घ्यायची, 13 इंच आपला टॉप असणार वरती. तर या 13ला काय करायचं, आपल्याला इथे बाहेर ठेवायचं आहे आणि इथून खाली उंची घ्यायची. मग ड्रेसची उंची आपल्याला हवी इथे रेडी पूर्ण 41 इंच. तर या पॉईंटला आपण 1 इंच एक्स्ट्रा किंवा म्हणजेच की 42 इंच, जेवढं की मी इथे 42 इंच कापड घेतलं आहे या पद्धतीने. त्याची कळी कशी कट करायची, आपल्याला 10 कळ्या हव्यात. कमरेचा हिशोब आपल्याला घ्यायचा आहे, कमरघेर आहे 25 इंचाचा. तर साधारण एक 27 म्हणजेच 2 इंच एक्स्ट्रा अशा आपण 10 कळ्या घेणार आहोत. एक 2.7 म्हणजेच की एक आपण 3 इंचाची एक कळी घेणार आहोत. तर कशी, खाली मी इथे 15 इंचाचा घेरा घेणार आहे. 15 बघा, 15 आणि याचा सेंट्रल पॉईंट घेऊया. तर काहीचा याचा सेंट्रल पॉईंट आपण 7.5 इंचावरती घेणार आहोत आणि इथून पुढे सरळ लाईन न्यायची. आणि इथून बघा, जसं की मी तुम्हाला म्हटले 3 इंच, तर मग कसं घ्यायचं आहे, 1.5 इंच दोघंही पॉईंटपासून, 1.5 इंच या पॉईंटपासून आणि 1.5 इंच या पॉईंटपासून. आता यात करायचं काय, आपल्याला कळ्या एकमेकांना जॉईन करायचे आहेत. तर हे आपलं फिक्सवाला मेजरमेंट झालं. आता जॉईन करण्यासाठी आपण किंचितचं अर्धा इंच दोघंही पॉईंटपासून आपण जास्त घेऊया, कारण आपल्याला कळ्या एकमेकांना मॅच करायचे. तर याला या पद्धतीने तिरकसं, जो आपण 15 इंचाचा खाली घेरा घेतला आहे त्याला आपल्याला ह्या कळ्या या पद्धतीने इथे मॅच करायचे. तर या पद्धतीने इथे मी कळी ड्रॉ केली, याला कट करून घेऊया. आणि याच पद्धतीने आपल्याला कळ्या किती हव्या आहेत, तर आपल्याला मेन फॅब्रिकच्या आणि अस्तरच्या आपल्याला इथे 10 कळ्या हव्यात. तर आपण इथे कळी सगळी कट करून घेऊया. आणि मी तुम्हाला इथे बघा, आपण ड्रेस मी तुम्हाला मेजरमेंट टॉपचं कसं घ्यायला पाहिजे, शोल्डर कसं घ्यायला पाहिजे आजच्या व्हिडिओत हे सांगितलंय. आता हे जे पुढचं बघा, इथे कळी आपण कशी कट करायची सविस्तर तो व्हिडिओ पाठीमागे बघा. इथे आपण चेन पण लावून घेतली ड्रेसला या पद्धतीने आणि पूर्ण साईड पॉईंट पासून याला स्टिच करून घेतले. बघा, ड्रेस आपला रेडी. आता जसं माझ्याकडे मापाला ड्रेस आला होता त्यानुसार आपण इथे सेम पॅटर्नमध्ये हा ड्रेस स्टिच केलाय. शोल्डरचा तुम्हाला मी अंदाज दिलाय की आपण शोल्डर इथे कसं घ्यायला हवं, मापाला आलेला ड्रेस आहे आणि शिवलेला ड्रेस आहे. तर या पद्धतीने स्टेप बाय स्टेप अगदी सविस्तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. त्यासाठी तुम्ही मला कमेंट्स करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये अगदी आपण डिटेल इथे पूर्ण व्हिडिओ बघूया.